आपण खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांनी जे पारितोषिक लावलं होतं ते पहिले आपण या ठिकाणी देऊया. देवीदास ज्यानं खऱ्या अर्थानं 2 षटकार लगावले होते त्याच्यासाठी 400 रुपयाचं कॅश प्राईज होतं. त्यानंतर जी कॅच खऱ्या अर्थानं पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, जे आमचे पोलीस निरीक्षक कैलासजी पारधी साहेबांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं. साहेब आपण या, आपलं कॅश प्राईज घेऊन जायचंय. देवीदास आपण देखील यायचं, आपण देखील आपलं कॅश प्राईज घेऊन जायचंय. त्यानंतर 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना तुमच्या टीम मध्ये एक षटकार मारला होता फलंदाज रमेश, हा रमेशला देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. रमेश आपण देखील या आपलं कॅश प्राईज घेण्यासाठी. कमलूजी पिरकर साहेबांनी खऱ्या अर्थानं पारितोषिकांची आतिषबाजी या ठिकाणी आपण पाहताय केली होती. आणि त्या ठिकाणी बघा हे पारितोषिक साहेबांना दिलं होतं. साहेबांनी ते पारितोषिक त्या ठिकाणी आमचे ऑल इंडियर जो छोटा मुलगा होता ज्यानं अगदी 4 रात्रीमध्ये साहेबांनी देखील ते अगदी कैद केलं. 4 रात्रीमध्ये त्यानं तिथं जबाबदारीनं काम हाताळलं होतं. त्याच्यासाठी ते 100 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलंय. धन्यवाद साहेब. आणि देवीदास साठी खऱ्या अर्थानं 400 रुपयाचं कॅश प्राईज आहे. देवीदास आपण आलात, या आपण देवीदास आपलं कॅश प्राईज घेण्यासाठी. आणि 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल रमेश साठी देखील. रमेश साठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. 500 सुट्टे 400 दे ना. 400 दे नाही 500 तू. 500 दे. 500 घे 100 ते कमल द्यायला लागतील परत ना. 2 नाही बरोबर होतील, बरोबर होतील. नाही ती यातलं आहेत, ते त्यांचे ते त्यांचे त्यांचे 400 रुपयाचं कॅश प्राईज देवीदासला आणि 100 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतो रमेशला. रमेशला 100 रुपये आणि 400 रुपये देवीदासला. कॅमेरामन खऱ्या अर्थानं कैद करा जे पारितोषिक लागलं होतं खऱ्या अर्थानं देवीदाससाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं आमचे सन्माननीय कमलू शेठ पिरकर यांच्याकडून. हा आणि त्यानं कॅमेरामन साठी 100 रुपये होतं. कॅमेरामन साठी 100 रुपये साहेब आपण दिलेत. जेव्हा ते खाली येतील तेव्हा आपण त्यांना देऊया. आणि त्यानंतर आपण जाऊया खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आपण सर्वांचं सन्मान या ठिकाणी करूया. ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर मोलाचं मार्गदर्शन, भरपूर मोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. कॉमेंटेटर युट्यूब वाला डीजे वाला यांचा सन्मान करायचं ना. मी सर्वांची नावं खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहताय जी जबाबदारीची भूमिका खऱ्या अर्थानं पार पाडली ते या स्पर्धेचे पंच जे ऑफिशियल आपण पाहताय गेले 4 रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. अगदी अचूक नियम आणि नियमावली खऱ्या अर्थानं क्रिकेटची त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ते आमचे पंच हरिदोरे सर आणि त्यानंतर सुरेश निरगुडा दोन्ही पंचांना मी विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती या. साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं. आमचे पंच आमचे आदरणीय कृष्णाजी पिरकर आणि सदस्य आणि त्याचप्रमाणे आमचे कमलूजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते, सुरेश निरगडा साहेबांचा शुभ सन्मान कृष्णा पिरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि हरिदोरे सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आमचे कमलूजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. फार महत्वाची भूमिका खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली आहे. या ठिकाणी आपण पाहताय आमच्या पंचांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भरपूर सारी खऱ्या अर्थ महत्वपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून बजावली गेली.
आणि त्यानंतर कमलाकरजी पिरकर कमलू पिरकर यांच्या शुभ हस्ते हरिद्वारे सर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदिवासी टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं ऑफिशियल पंच आहेत ते, त्यांचा देखील सन्मान. त्यानंतर आमचे साथी समालोचक जीवन सर यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. जीवन सर, आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. समालोचकाची खऱ्या अर्थानं ज्यांनी जबाबदारी पार पाडली, बदलापूर परिसरामधील एक गोड आवाज आमचे जीवन सर यांचा सन्मान या ठिकाणी आमचे सन्माननीय शंकरजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते जीवन सरांचा शुभ सन्मान केला जातोय. फार चांगलं समालोचन, अगदी बदलापूर परिसरामधून इथपर्यंत ते खऱ्या अर्थानं आले आणि अगदी इथल्या प्रेक्षकांची देखील मनं त्यांनी जिंकली. ते आमचे जीवन सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमचे 24 लाईव्हचे अजिंक्य पवार, केटीसी लाईव्हचे कट करा तुम्ही हे, आमचे केटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सातत्यानं ज्यांच्या नावाची चर्चा आणि ज्यांच्या कामाची पोचपावती म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अजिंक्य पवार यांचा शुभ सन्मान या आमदार ट्रॉफी 2024च्या माध्यमातून केला जातोय. फार चांगलं कॅमेरा वर्क, त्यानंतर केटीसी लाईव्हचं खऱ्या अर्थानं थेट प्रेक्षेपण आपण पाहताय. आमचे कमलूजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. निश्चित आपण पाहतोय कमलूजी पिरकर साहेब यांच्या शुभ हस्ते अजिंक्य पवार यांचा शुभ सन्मान केला जातोय. फार चांगलं वर्क. त्यांना ट्रॉफी द्या ना, एक ट्रॉफी पण द्या. फार चांगलं वर्क आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. क्लॅरिटी आणि क्वालिटी ज्यांचे सातत्यानं अगदी अव्वल दर्जाची राहिली आहे, ज्यांच्या खऱ्या अर्थानं कामाची चर्चा सातत्यानं आपण पाहतोय ना, संपूर्ण या महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते. आमचे केटीसी लाईव्हचे अजिंक्य पवार यांचा सन्मान. त्यानंतर आमचे डीजेचे प्रोप्रायटर स्वयं मोरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. डीजे आमचे स्वयं मोरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी खऱ्या अर्थानं यांचे विशेष खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करूया, कारण की आवाजाची काळजी घेणं, नाहीतर मग त्यांनी आवाज जर का कमी केला ना तर आमचा अगदी घसा देखील पकडेल, दुसऱ्या दिवशी माईक देखील हातामध्ये नको घ्यायला. एवढी जबाबदारीनं खऱ्या अर्थानं कामगिरी हाताळतात. आमचे स्वयं मोरे यांचा शुभ सन्मान, गोविंदजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आमचे मंडप डेकोरेटर्सचे त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. येस, थँक्यू सो मच. तसेच त्याच प्रकारे या ठिकाणी सलग 4 रात्र ज्यांचा आवाज आपण ऐकला, आदरणीय योगेशजी ढोले साहेबांचा, यांचा देखील या ठिकाणी यचोत मान सन्मान केला जातोय. कारण 4 रात्र जर पाहायला गेला तर अफाट मेहनत देखील आपल्याला पाहायला मिळाले. अनेक सुमधुर अशा आवाजानं धावते विवरण देखील ऐकायला मिळालं. त्याच आमचे साथी समालोचक आदरणीय सुनील ढोले सरांचा देखील या ठिकाणी यचोत मान सन्मान केला जातोय. चला सर्व टीम मेंबर आपण या आता व्यासपीठाच्या समोर आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत.
सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झाला. सर्व अगदी ज्यांची या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं विशेष आम्हाला मदत लागली त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान केला. आता आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. जास्तचा वेळ न घेता लगेच आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पुनश्च एकदा संपूर्ण आयोजन कमिटीचं मी योगेश ढोले अगदी मनाच्या अंतःकरणापासून तुमचे आभार व्यक्त करतो, कारण की एवढ्या मोठ्या मॅचमध्ये आम्हाला बोलण्याची संधी तुम्ही निर्माण करून दिली. भगवान ओला आणि विलास ओला यांचं खास करून विशेष आभार मी व्यक्त करतो संपूर्ण आयोजनचं देखील, की त्यांनी आमच्यावरती खऱ्या अर्थानं विश्वास दर्शवला आणि आम्हाला इथे खऱ्या अर्थानं समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थानं पलसझरी ठाकूरवाडी आणि आमचं आता एक वेगळंच नातं आहे. त्यांच्या मॅचेसमध्ये आम्ही सातत्यानं तुम्हाला अगदी समालोचन करताना पाहायला मिळतोच. आणि थोड्याच वेळामध्ये आपण आता बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करूया. थँक्यू. जाऊया आपण ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या क्षणाकडे वळूया. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आमदार चषक 2024 पर्व पहिलं ही नाईट शृंखला पळसदरीकरांनी ही साकारलेली विद्यमानाची स्पर्धा. या स्पर्धेचा आज शेवटची रात्र आणि उरलेला क्षण म्हणजे असं बक्षीस समारंभ. वळूया आपण या कार्यक्रमाकडे. सर्व विजेते संघांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. चला या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूया. येस, चला आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहायला गेलं तर ही नाईट शृंखला तब्बल 5 क्रमांक या ठिकाणी ठेवले गेले होते आणि त्यामध्ये 5 संघ या सुपर 5 मध्ये प्रवेश केला होता. तर 5व्या संघाच्या संघनायकांना देखील विनंती आहे किंवा पूर्ण संघ देखील आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. लगेच वळूया आपण बक्षीस वितरणाकडे. चला या तर या नाईट शृंखलेचा 5वा क्रमांक जातोय. ज्या संघाचं नाव आहे तो संघ आहे अंबरनाथ विभागातील दारोल संघ. तर दारोल संघाच्या संघनायकाला किंवा सर्व पूर्ण संघाला देखील मी विनंती करेन की आपण आपलं बक्षीस वितरण घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचं आहे. तर मी विनंती करेन. तर हे 5व्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी आदरणीय लक्ष्मण पिरकर आणि नामा पिरकर या रामा पिरकर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या दारोल संघाला मात्र स्वीकारायचं आहे. चला दारोल संघ आपण या संघाचा संघनायक या ठिकाणी अजय आहे. दारोल संघाचं तसेच या नाईट शृंखलेचा 4था क्रमांक जातोय. ज्या संघाचं नाव आहे वाघाची वाडी, पनवेल विभागातून मात्र बिलॉंग झाली होती, त्या संघाचं मात्र 4था क्रमांक वाघाची वाडीचा. तर वाघाची वाडी संघ आपण पूर्ण संघ आला तरी चालेल. आणि हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अजय आदरणीय रामा पारधी तसेच हिरू
होला या साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय वाघाची वाडी संघाला. वाघाची वाडी संघाचा ओय बक्षीस ए हॅलो अरे तुम काय ट्रॉफीज देता काय कॅश प्राइज नाही देत. या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते वाघाची वाडी संघाकडं. तसेच 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक खऱ्या अर्थानं पहिल्या नाईटला मात्र या ठिकाणी धुमाकूळ घातलेला हा संघ आज पाहायला गेला तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय. तो संघ आहे त्या संघाचं नाव आहे बीड संघ. बीड संघाचा देखील या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. गणेशजी सावंत आणि बालू पिरकर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचंय. चला आपण वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण वैयक्तिक पारितोषिक देऊया. हॅलो हॅलो वैयक्तिक पारितोषिक आपण पाहता बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन हॅलो हॅलो या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन हे किताब आपण देणार आहोत. त्यासाठी मी आमच्या मान्यवरांना पुन्हा पहिल्यांदा या ठिकाणी बोलवतो. बेस्ट बॅट्समन हे किताब देतील. बेस्ट बॅट्समन हे किताब आमचे सन्माननीय आमचे शंकरजी पिरकर साहेबांना मी विनंती करतो की आपण बेस्ट बॅट्समनचं किताब देण्यासाठी आपण मंचकावरती या. आणि बेस्ट बॅट्समन हे किताब जात आहे. आपण पाहता एनी गेसेस कोणी गेस करू शकतो का बेस्ट बॅट्समन हे किताब कोणत्या खेळाडूला मिळेल? नक्कीच 5 संघ होते आणि त्या 5 संघामध्ये मात्र बेस्ट बॅट्समन साठी आटातटीची लढत होती आणि ती लढत या ठिकाणा संपन्न झाली. कोणता फलंदाज असेल अद्याप कोणालाही शंका नसेल की हा बॅट्समन रेसमध्ये असेल. भरपूर फलंदाज पाहायला गेलं तर बेस्ट बॅट्समन मध्ये रेसमध्ये होते, परंतु कोणता फलंदाज असेल बेस्ट बॅट्समन हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक आदरणीय योगेशजी डोले सरांना. थँक्यू सर. आपण बेस्ट बॅट्समनचं हे किताब जात आहे. आपण पाहताय ज्यांना संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी 52 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहितला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांची बॅटिंग करत असताना ज्यानं मनं जिंकली तो बीड टीमचा प्रकाश ठरलाय बेस्ट बॅट्समन. चला प्रकाश आपण या आपलं किताब घेण्यासाठी. बीड टीमचा प्रकाश बीड टीमचा प्रकाश ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन आमदार ट्रॉफी 2024चा. वेल प्लेट प्रकाश. खऱ्या अर्थानं फार चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 52 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहताय. आमचे शंकरजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं त्याला हे बेस्ट बॅट्समनचं किताब देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर अगदी आपण पाहताय कूलर आणि त्यानंतर एक ट्रॉफी देऊन खऱ्या अर्थानं त्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर एनी गेसेस या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती अगदी पाहायला गेलं तर 10 विकेट्स ज्याच्या नावावरती आहेत तो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरलाय. भिलवले संघाचा देवीदास ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 विकेट्स मात्र मिळवल्यात. आमदार ट्रॉफी 2024चा बेस्ट बॉलरचं किताब जात आहे देवीदासला आणि त्याला हे किताब देण्यासाठी मी मंचकावरती बोलवेन आमचे मान्यवर
रामदास सांबरी यांच्या शुभ हस्ते त्याला बेस्ट बॉलर हे किताब देऊन सन्मानित करण्यात येईल. कूलर आणि गोविंद पिरकर यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने पारितोषिक देण्यात येत आहे. कूलर आणि त्यानंतर ट्रॉफी. त्यानंतर आपण या स्पर्धेचा रनर अप जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम भिलवलेला. चला भिलवले टीमचा कॅप्टन आणि सर्व संघ आला तरी चालेल, आपलं पारितोषिक देण्यासाठी आपण यायचंय आणि त्याला पारितोषिक देतील आमचे सन्माननीय विलासजी ओला आणि सन्माननीय शरदजी ओला साहेबांना मी विनंती करेन की आपण भिलवले टीमला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचंय. रनर अप आमदार ट्रॉफी 2024ची अगदी पाहतोय संपूर्ण कालच्या दिवसामध्ये अव्वल दर्जेचा खेळ. अगदी पाहायला गेलं तर वाघाची वाडी टीमला मात्र त्यांनी परास्त केलं होतं आणि अगदी पुढे सरकले होते. त्यानंतर मेगा फायनल मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. आणि या स्पर्धेची आपण पाहतोय जे फ्रीज आहे मॅन ऑफ दी सिरीज साठी, या स्पर्धेचा मॅन ऑफ दी सिरीजचा किताब कोणत्या खेळाडूच्या नावावरती असेल, कोणत्या टीमचा हा खेळाडू असेल? यस नक्कीच योगेशजी सर, हे सिरीज जर पाहायला गेले तर सर्व खेळाडूंमध्ये आणि सर्व प्रेक्षकांमध्ये या सिरीजचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल की या सिरीजचा मानकरी कोणता खेळाडू असेल, हे देखील सर्वांच्या नजरा देखील लागल्या असतील. नक्कीच कोणता खेळाडू असेल, बीड संघाचा असेल की वाघाची वाडी संघाचा असेल की जुमापट्टी संघाचा असेल की भिलवले संघाचा असेल की धारोल संघाचा असेल, हे देखील अजून आपल्याला कळणं देखील मुश्किल आहे. तर कोणता खेळाडू आहे, त्याचं नाव आहे, ते ऐकवण्यासाठी मी पुन्हा विनंती करेन आमचे साथी समालोचक आदरणीय योगेशजी डोळे सरांना. या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ दी सिरीज, पुनश्च एकदा तुम्हाला संधी देतो, गेस कोण करू शकते का? बीड संघ मॅन ऑफ दी सिरीज, भिलवले संघ, जुमापट्टी. यस, या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय भिलवले संघाचा विशाल, ज्याने बॅटिंग करत असताना 62 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, तो भिलवले टीमचा विशाल ठरलाय आमदार ट्रॉफी 2024चा मालिकावीर. एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. अफलातून इनिंग ज्यानं साकारली, प्रत्येक मॅच मध्ये कॅप्टन इनिंग, कॅप्टनचा कॅप्टन नॉक आपल्याला पाहायला मिळाला, तो भिलवले टीमचा कॅप्टन विशाल ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ दी सिरीज. आणि त्याला मालिकावीर साठी आपण पाहताय फ्रीज आणि ट्रॉफी देऊन मात्र आमचे मान्यवर त्याला इथे सन्मानित करतील. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अगदी मॅच खेळून तो गरम झाला होता आणि त्याला आता थंड करण्यासाठी या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून हे फ्रीज त्याला देण्यात येईल आणि एक आकर्षक ट्रॉफी देखील त्याच्यासाठी असेल मॅन ऑफ दी सिरीज साठी. वेल प्लेड विशाल, अप्रतिम दर्जाचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुझा आज पाहायला मिळाला. भरपूर सारे मोठे संघ, बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. त्या बलाढ्य संघामधील बलाढ्य खेळाडू देखील आपण पाहितले, परंतु त्या सर्व खेळाडूंना अगदी मागे सारत मात्र या स्पर्धेचा मालिकावीरचा मानकरी ठरलाय तो विशाल. आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. चला त्याला फ्रीज खाली घेऊन द्या. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय जुमापट्टी संघ. चला या टीमचा कॅप्टन आणि सर्व संघ आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी. दर्जेदार खेळ अगदी आपल्याच कर्जत तालुक्यामधील हा संघ आपण पाहतोय. माथेरान
च्या अगदी पायथ्याशी असलेला जुमापट्टी हा गाव आणि अगदी आता सर्वांना दखल देखील घ्याव्यास भाग पाडले त्यानं. चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा आणि त्याला हे पारितोषिक देतील आमचे सन्माननीय गणेशजी पिरकर, वामन होला आणि त्याचप्रमाणे रामदास सांबरी आणि कमलूजी पिरकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि कृष्णा पिरकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं चॅम्पियन टीमला हे चॅम्पियन पारितोषिक देऊन मात्र सन्मानित करण्यात येईल. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आहे असं आपण जाहीर करूया आणि जाताना सर्वांनी सावकाश